की ज्या वेळेस हा देश स्वतंत्र झाला आणि स्वातंत्र्याच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली आणि घटना लिहिल्यानंतर देखील घटनाकारांना मुंबई सारख्या इलाक्यामध्ये त्यांच्या जन्मभूमीमध्ये त्यांच्या जन्माच्या राज्यामध्ये पराभव पत्करावा लागला। 1 जानेवारीला भीमा कोरेगावला का जात आहे तर भीमा कोरेगावला का जात आहे तर त्यांनी सांगितलं ठिकाणचं साहित्य आहे ते साहित्य वाचलं पाहिजे। ते साहित्य आम्ही वाचत नाही। 5 डिसेंबर आणि 6 डिसेंबरला आम्ही एवढे भावनिक होतो की बाबासाहेबांची मागच्या वर्षी 6 कोटीची पुस्तकं विकली गेली, या वर्षी 50 कोटीची पुस्तकं, म्हणून 50 कोटीची पुस्तकं त्या चैत्यभूमीवर आपण विकत घेतो आणि आपण नाही थांबा टाळ्या वाजवायच्या नाही, इथंच टाळ्या वाजवायच्या नाही, इथं टाळ्या वाजवूनच समाजाचं वाटोळं झालेलं आहे। परंतु त्या पुस्तकाच्या आत काय लिहिलेलं आहे, विष आहे की अमृत आहे हे तपासायला कोणाकडे वेळ नाही, कोणी तपासत नाही आणि भावनांशी खेळ केला जातोय। निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेपासून आम्हाला कसं लांब राहता येईल। बाबासाहेब सांगतायत प्रत्येक माणसाला राजकारण कळलं पाहिजे। राजकारण म्हणजे भावनेचा खेळ नाहीये, भावनेचा खेळ म्हणजे दलाली असते। हातामध्ये समोरच्या माणसाकडे AK-56 रायफल आहे आणि तुमच्या हातामध्ये फक्त दांडकं आहे तर चालणार नाहीये। काल परवा मी पाहिलं निवडणुकीमध्ये आणि आज काही लोकांनी मला येऊन सांगितलं साहेब आम्ही मात्र काही असो आम्ही वंचितचे आहोत, आम्ही एक बटन सिलेंडरचं दाबलं आणि दुसरं बटन आम्ही तुमचं दाबलं। मला सांगा सिलेंडरचं बटन दाबलं कुणाच्या विरोधात दाबलं हे आम्ही तुम्हाला का सांगतोय, कारण बाबासाहेबांचा फोटो आहे म्हणून आम्ही पुस्तक घेतलं। आपण कुठल्याही प्रकारे विजय मिरवणूक या ठिकाणी काढली नाही, ती निश्चितपणे काढणार आहोत। अश्विन नगर पासून तर श्रमिक नगर पर्यंत हा मोठा पल्ला आहे। आम्ही चारही लोक या मिरवणुकीला आणि आपल्या प्रत्यक्ष भेटीला येणार आहोत। परंतु आज मला असं वाटलं होतं की अश्विन नगर असेल, गौतम नगर असेल, दुर्गा मंदिर असेल या भागामध्ये जाऊन काही लोक ज्यांना सुट्टी होती त्यांचं म्हणणं होतं की आपण आमच्याकडे या। आम्ही गेलो, त्यांना भेटलो, त्याच्यानंतर हा क्रांती चौकातला अचानकपणे उद्भवलेला कार्यक्रम आहे। त्याच्यानंतर मध्ये सोलापूर गल्लीमधला महिलांचा कार्यक्रम देखील अचानक होता। असे अचानक लवकर, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आनंद आहे आणि हा जो आनंद आहे त्याला व्यक्त करायचा आहे। व्यक्त करण्यासाठी त्याला कुठला तरी एक प्लॅटफॉर्म हवा होता आणि हा प्लॅटफॉर्म प्रत्येकाने या ठिकाणी उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न केलाय। सोलापूर गल्लीमध्ये त्यांना तिथे फोटो काढायचे होते, इथे फोटो काढायचे होते। अश्विन पाळीमध्ये तसंच आहे। आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो प्रत्येकाला ह्या क्षणाचं साक्षीदार व्हायचं होतं। हा जो क्षण आहे हा क्षण आपल्याला कुणालाही या ठिकाणी गमवायचा नव्हता, दवडायचा नव्हता। याचं कारण असं आहे की हा जो विजय आहे हा ऐतिहासिक विजय आहे। हा ऐतिहासिक विजय असताना तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित आहे की ज्या वेळेस हा देश स्वतंत्र झाला आणि स्वातंत्र्याच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली आणि घटना लिहिल्यानंतर देखील घटनाकारांना मुंबई सारख्या इलाक्यामध्ये त्यांच्या जन्मभूमीमध्ये त्यांच्या जन्माच्या राज्यामध्ये पराभव पत्करावा लागला। हा पराभव बाबासाहेबांनी त्यावेळेस संपूर्ण जगाचा अभ्यास केला, परंतु समाजामध्ये असलेलं जे अज्ञान आहे, जे अंधकार आहे, ज्या रूढी आहेत त्याचा अभ्यास मात्र तो त्या ठिकाणी करू शकले नाही। त्यांच्याकडे भावनात्मक दृष्टिकोनातून पाहिलं आणि म्हणून आपल्या या राज्यामध्ये, आपल्या या देशामध्ये लोकशाही जरी जन्माला आली तरी त्या लोकशाहीला खऱ्या अर्थाने जर चिरकाल टिकवायचा असेल तर जी उच्च नीचता आहे, जी गरीब आणि श्रीमंताच्या मधली दरी आहे ती निर्माण कशामुळे झालेली आहे तर ती निर्माण होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे या देशामध्ये आपण जे जे काही अनुभवलेलं आहे हजारो वर्षामध्ये ते अनुभवताना काल परवा मी एका घरामध्ये इकडे बसलो होतो निवडणुकीच्या माध्यमातून प्रचार करायला जाताना मी म्हणालो की ताई तुम्ही या ठिकाणी 1 जानेवारीला
भीमा कोरेगावला का जात आहे, तर भीमा कोरेगावला का जातोय तर त्यांनी सांगितलं की आपली लोक ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढली आणि त्या ठिकाणी विजय मिळवला, म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्या शूर सैनिकांना मानवंदना देण्यासाठी जातोय. किती मोठं अज्ञान आहे. आणि हे अज्ञान जर त्या ठिकाणी आपण एखाद्या गाडीतनं घेऊन जातोय, त्याला खतपाणी घालतोय. म्हणून मी नेहमी सांगतोय की बाबासाहेब या ठिकाणी तुम्हाला आणि मला जर खऱ्या अर्थाने समजून घ्यायचे असतील तर बाबासाहेबांचं स्वलिखित जे त्या ठिकाणचं साहित्य आहे ते साहित्य वाचलं पाहिजे. ते साहित्य आम्ही वाचत नाही. 5 डिसेंबर आणि 6 डिसेंबरला आम्ही एवढे भावनिक होतो की बाबासाहेबांची मागच्या वर्षी 6 कोटीची पुस्तकं विकली गेली, या वर्षी 50 कोटीची पुस्तकं त्या ठिकाणी. मित्रांनो, तर आपण या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुस्तकावर फक्त फोटो आहे म्हणून 50 कोटीची पुस्तकं त्या चैत्यभूमीवर आपण विकत घेतो. आणि आपण नाही थांबा, टाळ्या वाजवायच्या नाही, इथंच टाळ्या वाजवायच्या नाही, इथं टाळ्या वाजवूनच समाजाचं वाटोळं झालेलं आहे. समाजामध्ये विषवल्ली पेरली गेलेली आहे. 50 कोटीची बाबासाहेबांची पुस्तकं, परंतु त्या पुस्तकाच्या आत काय लिहिलेलं आहे, विष आहे की अमृत आहे हे तपासायला कुणाकडे वेळ नाही, कोणी तपासत नाही. बाबासाहेबांचं जे साहित्य आहे, जे स्वलिखित साहित्य आहे, त्याचे किती खंड प्रकाशित झाले, अजूनही पूर्ण साहित्य प्रकाशित झालेलं नाहीये. का खास झालेलं नाहीये, ते साहित्य आम्ही का वाचत नाहीये. त्यामुळे या ठिकाणी समज आणि गैरसमज जात आहेत आणि भावनांशी खेळ केला जातोय. निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेपासून आम्हाला कसं लांब राहता येईल. बाबासाहेब सांगतायत प्रत्येक माणसाला राजकारण कळालं पाहिजे. राजकारण म्हणजे भावनेचा खेळ नाहीये. भावनेचा खेळ म्हणजे दलाली असते. भावनेचा खेळ माझ्या भविष्याशी खेळला जात आहे, तुम्हाला इमोशनल केलं जात आहे. आणि म्हणून मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचं कारण असं आहे, आज आपण निवडणुकीनंतर खूप भावनिक झालेलो आहे, परंतु भावनिकतेने निवडणूक कधीच जिंकता येत नाही. त्यासाठी तुम्हाला त्या परिस्थितीचा सामना करायला लागतोय. हातामध्ये समोरच्या माणसाकडे AK-56 रायफल आहे आणि तुमच्या हातामध्ये फक्त दांडका आहे, ते चालणार नाहीये. तुम्हाला त्याच्या तोडीस तोड हत्यार तुमच्याकडे असायला हवं, तर तुम्हाला ती जिंकता येते. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की मी तुम्हाला त्या भीमा कोरेगावचं सांगत होतो. भीमा कोरेगावकडे पुन्हा येतोय. भीमा कोरेगावला आपली जे सैन्य आहे, हे सैन्य या ठिकाणी ब्रिटिशांच्या बाजूने आपण आपल्या यांच्या विरोधामध्ये, शोकी यांच्या विरोधामध्ये लढलो. परंतु ते का लढलो त्या संदर्भात आजही कोणी येऊन सांगत नाही. आणि आम्हाला सांगितलं जातं की आम्ही ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढलो. ब्रिटिशांच्या नाही, ब्रिटिशांच्या बाजूने आपण त्या ठिकाणी कुणाच्यासाठी लढलो, तर आम्ही पेशव्यांच्या विरोधात लढलो. परंतु पेशव्यांच्या विरोधात थेट लढाई झाली का, तर पेशव्यांच्या विरोधात थेट लढाई झाली नाही. पहिला आपले जे हत्याक आहेत, ज्यांना आपण म्हणतो की आपला सैन्याचा जो इकडचा होता सिद्धनाथ, हे पहिले बापू गोखले जे म्हणजे त्यांचे प्रमुख होते सैन्याचे, त्यांना भेटायला गेले. आम्हाला तुमच्या विरोधात लढायचं नाही, शोकी यांच्या विरोधात लढायचं नाही, ही लढाई आम्हाला तुमच्या बरोबर, परंतु त्या लढाईमध्ये आम्हाला सन्मान हवा आहे, आम्हाला इक्वॅलिटी पाहिजे, आम्हाला स्वातंत्र्य मधलं जे आमचं स्थान आहे ते पाहिजे होतं. परंतु याचा उहापोह कुठे केला जातोय का, तर केला जात नाही. का केला जात नाही याचं कारण काय, कारण तुम्ही डोक्याने विचार करू नये, तुम्ही भावनेने विचार करावा, भावनिक व्हावं. आणि भावनिक झाल्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीमध्ये गुरफटता येईल. मित्रांनो, भावनिक होऊन चालणार नाही. काल परवा मी पाहिलं निवडणुकीमध्ये, आणि आज काही लोकांनी मला येऊन सांगितलं, साहेब आम्ही मात्र काही असो, आम्ही वंचितचे आहोत, आम्ही एक बटन सिलेंडरचं दाबलं आणि दुसरं बटन आम्ही तुमचं दाबलं. मला सांगा, सिलेंडरचं बटन दाबलं कुणाच्या विरोधात दाबलं, रंजनाताईंच्या विरोधामध्ये दाबलं. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मतं कुणाला दिली, तर रंजनाच्या विरोधाला दिली. हे आम्ही तुम्हाला का सांगतोय, कारण बाबासाहेबांचा फोटो आहे म्हणून आम्ही पुस्तक घेतलं, तर पुस्तकात काय लिहिलंय हे आम्ही कधी वाचलं का. म्हणून बाबासाहेबांचं साहित्य जे आहे हे वाचण्यात आलं पाहिजे. फोटोवरून त्या ठिकाणी पुस्तक विकत घ्यायचं नाही.
त्या फोटोच्या माध्यमातून विष पेरलं जातंय. आपण एका पेपरमध्ये मागच्या वर्षी एक फोटो आला होता, आजीबाई गाठोडा बांधते आणि त्या गाठोड्याच्या बाजूला एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाच्या वरती लिहिलेलं आहे, आजीबाई हे पुस्तक का घेतलं, तुम्हाला वाचता येते का? म्हणे मला वाचता येत नाही. मग कोण वाचणार? तर माझी नात वाचणार. नात कितवीला आहे? चौथीला. चौथीच्या मुलीला किती कळणार आहे बाबासाहेब? आणि चौथीच्या मुलीने जर वाचून सांगितलं तर तिला बाबासाहेब कुठल्या दिशेला कळतील? म्हणून बाबासाहेब जर खऱ्या अर्थाने वाचायचे असतील तर आंबेडकर स्मारकामध्ये 5,500 पुस्तकं ठेवलेली आहेत, ज्या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी प्रत्येक घटनेचा, मग आमच्या या ठिकाणी देशाची फाळणी झाली, थॉट्स ऑन पाकिस्तान, पाकिस्तानच्या बद्दलची बाबासाहेबांची जी काही लिखाणातली ती आहे ती आपल्याला त्या ठिकाणी वाचता येईल. या ठिकाणी आपल्याला तो जो भीमा कोरेगावचा लढा आहे तो वाचता येईल. बाबासाहेबांना या ठिकाणी तुम्ही वाचणार न वाचता फक्त कोणीतरी भावनिक आवाहन करणार असेल, आज तुम्हाला सांगा तुमच्या एका मताने तुमचा प्रतिनिधी सभागृहात गेला नसता आणि उद्या तुमच्या घरांवर जर बुलडोजर लागला असता तर या ठिकाणी तुमच्या भावना किती किमतीला पडल्या असत्या, हा विचार आपण या ठिकाणी करावा लागेल. हे क्रांतीचा बीज आहे, या क्रांती चौकात सुरू झालेला आहे, ही क्रांती थांबणारी नाहीये आणि आम्ही बाबासाहेब वाचतो. म्हणून बाबासाहेब आपण या ठिकाणी बाबासाहेबांनी सांगितलंय, बाबासाहेबांनी मुंबईचा तो त्या ठिकाणचा त्यांचा पराजय पचवला, परंतु बाबासाहेबांना पश्चिम बंगालमध्ये त्या ठिकाणी जाऊन कायदे मंडळात जावं लागलं आणि फाळणीनंतर बाबासाहेबांचा तो मतदारसंघ त्या ठिकाणी पाकिस्तानला दिला. ही गोष्ट तुम्ही आणि मी वाचली पाहिजे. तुम्ही आणि मी ती वाचली नाही, फक्त एक भावनिक झालो आणि भावनेच्या नंतर काय म्हणतात ना, बचेंगे तो और लढेंगे, सर सलामत तो